पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावर अधिवेशनात विरोधक अजूनही गप्पच. निम्म अधिवेशन संपलं, विधिमंडळात मुद्दाच नाही. अजितदादांबाबत विरोधकांचं तेरी भी चूप मेरी भी चूप धोरण असल्याची चर्चा. श्रेयासाठी धडपडणारे अंबादास दानवेही पुणे जमीन गैरव्यवहारावर गप्पच. आपल्या पक्षाच्या आमदारांना आवाज उचलायला का सांगितलं नाही, सवाल उपस्थित. 2008च्या रेल्वे भरती वादाच्या खटल्यात राज ठाकरेंची ठाणे कोर्टात हजेरी. तुम्हाला गुन्हा मान्य आहे का, कोर्टाचा राज ठाकरेंना सवाल. अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक. अतिवृष्टीच्या मदतीसह कापूस सोयाबीन हमीभावाच्या मुद्द्यावरूनही सरकारवर हल्लाबोल. शेतकऱ्यांच्या मदतीला ई-केवायसीचा खोडा. ई-केवायसीनं रोखली 355 कोटींची मदत. 5.5 लाख शेतकरी मदतीपासून वंचित. मुंबईनंतर ठाण्यातही मराठी शाळा बंद. 7 वर्षात 18 प्राथमिक मराठी शाळा बंद पडल्याची सरकारची कबुली. अबू आझमींच्या प्रश्नाला दादा भुसेंचं उत्तर. उद्धव ठाकरे आज हिवाळी अधिवेशनाला हजर राहणार. विरोधी पक्षनेते पदासंदर्भात विधानसभा अध्यक्षांची चर्चा करण्याची शक्यता. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांनाही ठाकरे भेटणार. पालघर सीमावाद मिटवण्याच्या हालचाली सुरू. तलासरीत गुजरातनं घुसखोरी केल्याचा आरोप. दोन्ही राज्यातील प्रशासनाकडून संयुक्त मोजणीला सुरुवात. रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक सचिन पोकळेंचं घर आणि कंपनीवर छापे. खेड आणि चिपळूणमधील कंपनीवर ईडीची छापेमारी. कारवाईबाबत मोठी गुप्तता.